नमस्कार, आपण पाहतात बी के अभिलाष यूट्यूब चॅनल. आपले सेकंड इयरचे लेसन चालू आहेत आणि मागील लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की सिंगल फेज मोटरचे प्रकार कोणते कोणते आहेत याच्याबद्दल आपण माहिती पाहिली होती. त्यामध्ये आपण पाहिलं की स्प्लिट फेज मोटरचे प्रकार आपण माहिती पाहिले त्याच्याबद्दल. तर आजचा आपला लेसन असणार आहे स्प्लिट फेज मोटरमधीलच मोटरचा जो प्रकार आहे तो आहे शेडेड पोल मोटर. शेडेड पोल मोटर. तर ही जी मोटर आहे इथे आपण आकृती काढली या ठिकाणी की हे जे योक आहे हे मेन बॉडी आहे मोटरची आणि याच्यामध्ये हे पोल दाखवलेले आहेत. याला सॅलिएंट पोल म्हणतात आणि याच्यावरती ही फील्ड वाइंडिंग केलेली आहे. हे गुलाबी कलरने आपण दाखवतोय हे या ठिकाणी. तर याला आपण मेन वाइंडिंग किंवा फील्ड वाइंडिंग आपण म्हणतो. या पोलवरती अशी केलेली असते. ही मेन बॉडीवरती नट बोल्टच्या साहाय्याने हे पोल बसवलेले असतात आणि आतमध्ये स्क्विरल केज रोटर असतो. जे काही स्प्लिट फेज मोटर आपण पाहिलं कॅपॅसिटर मोटर, त्यानंतर इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर, रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर जे मागच्या तासामध्ये बघितल्या होत्या. तर स्प्लिट फेज मोटरमध्ये सर्व मोटरमध्ये स्क्विरल केज रोटर असतो. तर या शेडेड पोल मोटरमध्ये हा स्क्विरल केज रोटर आहे. त्याचे हे शॉर्ट सर्किटेड इथे बार दाखवलेले आहेत आणि यामध्ये की अजून एक वाइंडिंग केलेली असते की हे मेन पोल जो आहे याच्यामध्ये एक खाच केलेली असते. 1/3 भागामध्ये एक खाच असते आणि या ठिकाणी ही सीडिंग कॉईल बसवली असते. या सीडिंग कॉईलला सीडिंग रिंगसुद्धा म्हणतात. इथे हा मोठा भाग आपण दाखवलेला आहे हा की शेडेड पोलचा कसा भाग आहे. सिलिकॉन स्टीलच्या अनेक चकत्यांपासून हा भाग बनवलेला आहे आणि याच्यामध्ये 1/3 भागावरती हे या ठिकाणी कॉपरची एक रिंग टाकलेली. त्याला आपण शेडेड रिंग म्हणतो किंवा शेडेड कॉईल आपण म्हणतो. ही शॉर्ट केलेली गोल्ड रिंग असते. ही या भागावरती पोलच्याच एका भागावरती केलेली असते आणि ही इथं दाखवली मेन वाइंडिंग. इथे हिचे टोकं काढलेले आहेत. इकडे हे सप्लायला दिलेले आहे. इथं बेस प्लेट वगैरे आहे. हा अशा प्रकारचे ही शेडेड पोल मोटरची रचना असते. आकाराने लहान असते ही मोटर आणि याची कार्यपद्धती कशी असणार आहे की याला जर सिंगल फेज सप्लाय आपण दिला तर हे जे फील्ड वाइंडिंगचे गुलाबी रंगामध्ये दाखवले फील्ड वाइंडिंगमधून करंट वाहतो आणि AC सप्लाय दिला असल्यामुळं याच्यामध्ये बदलणाऱ्या चुंबकीय रेषा निर्माण होतात. अल्टरनेटिंग करंट वाहिल्यामुळं अल्टरनेटिंग फ्लक्स तयार होतात आणि बदलणाऱ्या चुंबकीय रेषा ही जी शेडेड रिंग आहे किंवा शेडेड कॉईल आहे या कॉईलकडून या चुंबकीय रेषा छेदल्या जातात किंवा म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार याच्यामध्ये एडी करंट निर्माण होतो आणि याच्या ह्या रिंगच्या भोवती ही चुंबकीय रेषा निर्माण होतात. मग लेनच्या नियमाप्रमाणे याच्यामध्ये ज्या चुंबकीय रेषा निर्माण होतात त्या या ही जे मेन वाइंडिंग आहे ही मेन फील्ड पोलवर केलेली या चुंबकीय रेषांच्या बदलामुळे ह्याच्यामध्ये चुंबकीय रेषा निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या शेडेड पोलच्या चुंबकीय रेषा ज्या आहेत या मेन फील्ड वाइंडिंगच्या चुंबकीय रेषांना विरोध करतात आणि त्यामुळं काय होतं की या दोनमध्ये एक फेज डिफरन्स निर्माण केला जातो. या ठिकाणी या शेडेड कॉईल आणि मेन फील्ड कॉईल या दोन्हीच्या मेन चुंबकीय रेषांमुळं जे एकत्रित चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं हे फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असल्यामुळं या स्क्विरल केज रोटरवरती टॉर्क निर्माण होतो आणि स्क्विरल केज रोटर हा फिरू लागतो. अशा प्रकारे याची कार्यपद्धती आहे. म्हणजे या ठिकाणी स्प्लिट फेज मोटरचाच हा प्रकार आहे परंतु या ठिकाणी काय केलं असतं शेडेड पोल हा एक छोटासा पोल असतो आणि यामुळं हा स्प्लिट फेज या ठिकाणी केलेले आहे. फेज डिफरन्स निर्माण केलेला असतो. अशा प्रकारे ही कार्यपद्धती आहे. मग या कॉईलमध्ये काय असतो हा पोल फिक्स आहे. सॅलिएंट पोल टाईप आहे हा. फील्ड वाइंडिंगचं जसं DC मोटरमध्ये जे फील्ड पोल असतो तशा प्रकारचे हे पोल असतात. आपल्याला ह्या मोटरची फिरण्याची दिशा जर बदलायची असेल तर वाइंडिंगची टोकं बदलून आपल्याला फिरण्याची दिशा बदलता येत नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं की रोटर जो आहे रोटर आपण काढून असा फिरवून बसवावा लागतो. मग रोटर आपण फिरवला असता काय होतं की मोटरची फिरण्याची दिशा बदलते. हाच एक पर्याय आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारे ही आहे शेडेड पोल मोटर. मग या मोटरचा उपयोग
याचा टॉर्क हा जास्त नसतो. छोट्या आकाराचे मोटर असते आणि कमी टॉर्क असल्यामुळं याचा उपयोग छोट्याशा टेबल फॅनमध्ये किंवा खेळण्यामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे हे आहे शेडेड पोल मोटर. यानंतर आपण पाहणार आहेत की युनिव्हर्सल मोटर. युनिव्हर्सल मोटरची माहिती आपण आता यानंतर घेऊया. युनिव्हर्सल मोटरची आकृती इथं काढलेली आपण बघा. हे आहे फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग आहे ही. हा फील्ड पोल आहे. युनिव्हर्सल मोटर म्हणजे काय? युनिव्हर्सल मोटर ही जी आहे ही सिरीज मोटर आहे. जसे DC सिरीज मोटर असते तशाच प्रकारची रचना हे युनिव्हर्सल मोटरची आहे. युनिव्हर्सल मोटर याला का म्हणतात? कारण ही DC सप्लायवरही कार्य करते आणि AC सप्लायवरही कार्य करते. याच्यामध्ये फील्ड पोल असतात आणि हे मेन योकवरती नट बोल्टच्या साहाय्याने फिक्स केलेले असतात. याच्यावरती फील्ड वाइंडिंग केलेली आहे आणि हा आर्मेचर आहे. काय फिरणारा भाग म्हणजे आहे आर्मेचर. फील्ड DC मोटरमध्ये जसं आर्मेचरची रचना असते तशाच प्रकारे हे युनिव्हर्सल मोटरमध्ये आर्मेचरची रचना असते. परंतु या ठिकाणी हा फिरणारा भाग आहे. याच्यावरती ही आर्मेचर वाइंडिंग केलेली हे ब्रश आहेत या ठिकाणी आणि याला AC सप्लाय इथून दिलेला आहे. अशा प्रकारची ही रचना असते. तर ही जी मोटर आहे आपण पाहतो की या मोटरचा उपयोग जसं सिलाई मशीनसाठी इलेक्ट्रिकवर चालणारी जी सिलाई मशीन आहे त्याला फूट पॅडल असतं तर ते सिलाई मशीनमध्ये ही मोटर असते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक ड्रिल मशीन आहे, हँड ड्रिल मशीन. त्या हँड ड्रिल मशीनमध्ये ही असते, मिक्सरमध्ये असते ही मोटर. तर अशा प्रकारे या मोटरचा वेग जास्त असतो. तर असे हे युनिव्हर्सल मोटर आहे. मग यामध्ये काय आहे की जसे DC मोटर जे असते, DC मोटर हे आकाराने मोठे असतात आणि हे आकाराने लहान असतात. आता याला DC सप्लाय दिला असता जसं DC मोटर कार्य करते तशाच प्रकारे हे मोटरला जर DC सप्लाय दिला असता काय होतं की फील्ड वाइंडिंगच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि तोच करंट आपण या ठिकाणी दिलेला आहे आर्मेचरला आणि मग या आर्मेचर वाइंडिंगमध्ये करंट वाहतो आणि त्याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. करंट वाहून येणारा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवला असता ते तो फिरू लागतो. अशा प्रकारे मग मोटर चालू होते आपले. तर असे ही सिरीज मोटर आहे. DC सप्लाय दिला असताही चालू होते. परंतु ह्याच मोटरला जर आपण AC सप्लाय जर दिला तर काय होतं की बदलणारा सप्लाय हा बदलतो असतो. साईन वेव्हप्रमाणे आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ याची दिशा बदलत असते. तसे याच्यातून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलते तर आर्मेचरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलते. कारण तोच या ठिकाणी दिलेला आहे. फील्ड वाइंडिंग ही आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेली आहे. आपण पाहतो हा N पोल आहे, इकडून याचं कनेक्शन इथं दिलेलं आहे, हे असे गुंडाळे केले, इकडून हे ब्रशला दिलेले, परत इकडून हे इकडे दिलेले आहे आणि सप्लायला इकडे न्यूट्रल काढलेली. तर अशा प्रकारे एकच सप्लाय हा आर्मेचरमध्ये आणि फील्ड वाइंडिंगमधून जातो. म्हणून AC सप्लाय दिला असता काय होतं की बदलणाऱ्या चुंबकीय रेषा असतात निर्माण होतात. परंतु याचा वेग कसा असतो हा AC सप्लाय दिला असता जास्त वेगाने फिरते. याचा स्टार्टिंग टॉर्क हा उच्च असतो, जास्त स्टार्टिंग टॉर्क असतो याचा आणि म्हणून याचा वेगही जास्त असतो. जसं सिंक्रोनस वेग आहे आपण मागे पण बघितलं होतं. सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय? NS सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस स्पीड याचं सूत्र आपण बघितलं होतं. NS = 120 = F/P असं आहे. तर म्हणजे आता फील्ड पोल जर समजा 4 असतील, फील्ड पोल 4 असतील तर किती येतं याचा वेग बघा. फ्रिक्वेन्सी तर 50 असते आपली, 50 हर्ट्झ. आपण 4 पोल असेल तर किती येणार? 0 0 12 25 60 भागिले 4 1500 RPM याचा वेग येतो. किती येतो? 1500. ह्याला सिंक्रोनस स्पीड म्हणतात, NS. परंतु ह्या मोटरचा वेग हा इतर मोटरांपेक्षा आहे सिरीज मोटर असल्यामुळे याचा वेग जास्त असतो. सिंक्रोनस स्पीडपेक्षा जास्त वेग असतो या मोटरचा. युनिव्हर्सल मोटर ह्या फार जास्त वेगाने फिरतात. तर याचा जो स्पीड असतो हा तर हा जवळजवळ 4000 ते 16000 RPM असा असतो. RPM म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट असा वेग असतो.
20,000 RPM पर्यंत सुद्धा या मोटर डिझाईन केलेल्या असतात. एवढा हा हाय स्पीडने चालणाऱ्या मोटर असतात ह्या. आणि म्हणून काय होतं की लोड दिला असतं, नो लोडवर याचा वेग जास्त असतो आणि लोड दिला असता काय होतं, थोडासा वेग आपला कमी होतो, असं आहे. म्हणून याला हाय स्पीड मोटर असं म्हणतात. आणि म्हणून या मोटरचा उपयोग आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे ड्रिल मशीनमध्ये वगैरे किंवा मिक्सरमध्ये केलेला असतो. तर अशा प्रकारे युनिव्हर्सल मोटर ही AC सप्लायवरही कार्य करते आणि DC सप्लायवरही कार्य करते. तर अशा प्रकारे ही सिंगल फेज मोटर आहे. तर याला आपण कॉम्युटेटर मोटर या प्रकारामध्ये ही मोटर येते. कॉम्युटेटर म्हणजे जसं आर्मेचरवरती कॉम्युटेटर असतात, तांब्याच्या पट्ट्या असतात, ब्रश त्याच्यावर टाकतात आणि त्याच्यातून सप्लाय याला दिलेला असतो, म्हणून याला कॉम्युटेटर मोटर म्हणतात. याच्या अगोदरच्या आपण ज्याही मोटर बघितल्या त्या सगळ्या स्प्लिट फेज मोटर होत्या. जसे आजच्या लेसनमध्ये आपण बघितलं की शेडेड पोल मोटर होती, तर ती स्प्लिट फेज मोटर आहे. त्याच्यामध्ये रोटर हा स्क्विरल केज असतो आणि याच्यामध्ये रोटर मात्र DC सिरीज मोटर किंवा DC मोटरसारखा रोटर, आर्मेचरसारखा रोटर या ठिकाणी असतो. यानंतरचं आपलं लेसन असणार आहे की रिपल्शन मोटर. AC सप्लायवर चालणारे जे कॉम्युटेटर मोटर असतात त्याच्यापैकी रिपल्शन मोटरची माहिती आपण नंतरच्या लेसनमध्ये पाहणार आहे.